नमस्कार. वाचनातून परिवर्तन चॅनलमध्ये तुमच्या सर्वांचं पुन्हा एकदा स्वागत आहे. मागील व्हिडिओमध्ये आपण भगवान गौतम बुद्धांच्या 4 आर्य सत्याबद्दल चर्चा केली होती. आपल्याला आठवत असेल, चौथं आणि शेवटचं सत्य होतं दुःख निरोधगामिनी प्रतिपदा आर्य सत्य, म्हणजेच दुःखांचा अंत करण्याचा मार्ग. आज आपण याच मार्गावर सविस्तर बोलणार आहोत. बुद्धांनी सांगितलेला हा मार्ग म्हणजे जीवनातील दुःखातून कायमची मुक्ती मिळवण्याचा प्रॅक्टिकल प्लॅन आहे, ज्याला आर्य अष्टांगिक मार्ग म्हणतात. चला तर मग आपल्या जीवनात समतोल आणि शांती आणणाऱ्या या 8 मार्गांना एकामागून एक समजून घेऊया. पहिलं आहे सम्यक दृष्टी. सम्यक दृष्टी म्हणजे वस्तू आणि सत्य जसे आहेत तसेच त्यांना पाहणे. यात प्रामुख्याने बुद्धाचा 4 आर्य सत्यावर पूर्ण विश्वास ठेवणे, कर्मफलावर विश्वास ठेवणे आणि जीवनातील अनित्यता हे ओळखणे महत्त्वाचे आहे. जर आपल्याला समस्याच माहीत नसेल तर त्यावर उपाय कसा शोधणार? त्यामुळे सम्यक दृष्टी सर्वात आधी आवश्यक आहे. दुसरं आहे सम्यक संकल्प. सम्यक संकल्प म्हणजे आपल्या मनात योग्य आणि शुद्ध हेतू ठेवणे. हे हेतू कसे असावेत? त्याग आणि वैराग्याचे, प्रेम आणि करुणेचे आणि अहिंसेचे. द्वेष, लोभ, क्रोधाचे विचार सोडून शांत आणि सकारात्मक विचारांची निवड करणे हाच सम्यक संकल्प. तिसरा आहे सम्यक वाचा. सम्यक वाचा म्हणजे आपले बोलणे शुद्ध ठेवणे. आपण खोटे बोलणे टाळले पाहिजे. इतरांची निंदा करणे, कठोर शब्द वापरणे किंवा निरर्थक गप्पा मारणे टाळले पाहिजे. आपले बोलणे नेहमी सत्य, प्रेमळ, उपयुक्त आणि शांतता वाढणारे असावे. सम्यक कर्मांत. सम्यक कर्मांत म्हणजे आपले शारीरिक कार्य योग्य असणे. यामध्ये जीवहत्या न करणे, चोरी न करणे आणि लैंगिक गैरवर्तन टाळणे यांचा समावेश होतो. थोडक्यात आपल्या कृती इतरांना आणि स्वतःला कोणतीही हानी पोहोचवू नये. 5वं आहे सम्यक आजीविका. सम्यक आजीविका म्हणजे उपजीविकेचे साधन योग्य असणे. आपली कमाई नैतिक आणि कायदेशीर मार्गाने झाली पाहिजे. विषारी पदार्थ विकणे, शस्त्र विकणे, माणसांना किंवा प्राण्यांना विकणे किंवा कोणत्याही प्रकारे इतरांना त्रास देऊन पैसे कमवणे हे सर्व वर्ज्य आहे. आपले काम इतरांसाठी उपयुक्त असावे. 6वं आहे सम्यक व्यायाम. सम्यक व्यायाम म्हणजे मन शुद्ध करण्यासाठी योग्य प्रयत्न करणे. हे प्रयत्न 4 प्रकारचे असतात. मनात आलेल्या वाईट गोष्टींना बाहेर काढणे, मनात वाईट गोष्टींना येऊ न देणे, मनात चांगल्या गोष्टींना जन्म देणे आणि मनात चांगल्या गोष्टींना टिकवून ठेवणे. 7वं आहे सम्यक स्मृती. सम्यक स्मृती म्हणजेच जागरूकता. याचा अर्थ आपल्या शरीराच्या हालचाली, आपल्या भावना, आपले विचार आणि आपल्या सभोवतालचे जग याबद्दल वर्तमान क्षणात पूर्णपणे जागरूक राहणे. सजगता आपल्याला प्रतिक्रिया देण्याऐवजी विचारपूर्वक प्रतिसाद द्यायला शिकवते. 8वं आहे सम्यक समाधी. सम्यक समाधी म्हणजे योग्य एकाग्रता किंवा ध्यान. मनाची एकाग्रता साधणे आणि ध्यान साधना करून चित्त शांत करणे हा याचा उद्देश आहे. जेव्हा मन शांत आणि स्थिर होतं तेव्हा ते सत्य स्वीकारण्यास आणि निर्वाणाकडे वाटचाल करण्यास सक्षम होतो. तर हा आहे बुद्धांनी सांगितलेला आर्य अष्टांगिक मार्ग. हे 8 टप्पे एकमेकांशी जोडलेले आहेत. हे केवळ वेगळे नियम नाहीत, तर ते तुमच्या जीवनातील दृष्टी, वर्तन आणि मानसिक शिस्त सुधारण्यासाठी एक संपूर्ण योजना आहे. या मार्गाचे अनुसरण केल्यास आपण हळूहळू तृष्णा, आसक्ती आणि अज्ञान यावर विजय मिळवतो आणि दुःखाच्या चक्रातून मुक्तीच्या म्हणजेच निर्वाणाच्या दिशेने वाटचाल करतो. हा व्हिडिओ तुम्हाला उपयुक्त वाटला असेल तर लाईक करा. इतरांनाही बुद्धांचे हे ज्ञान मिळावे म्हणून शेअर करा आणि वाचनातून परिवर्तन चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. पुन्हा भेटूया एका नवीन आणि महत्त्वपूर्ण विषयासोबत. धन्यवाद आणि शुभ दिवस.